पिंडीची मम्मा जशी काही. चलो झाली पंकज बनकुजी. ही पंकज करीत कुठे चिचिव चिव कुठे कसं समजते पण केच कोणचा डॅडू. हा बरोबर आहे. टंज इकडे 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 इकडे. हा चालले बरोबर चालले. पिल्लू आणि इथं पिंडीची मम्मा जशी काही. चलो आणि मम्मी बाहेर जेवण बनवताना बोंबी मच्छी बिच्छी. हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला सुद्धा फिरायला जायचं आहे का आणि 4 आउटफिट सोबत 4 वेगवेगळ्या हेअरस्टाईल पण करायच्या आहेत का? तर चला दाखवते. मी नवीनच ऑर्डर केली आगारो ब्रँडची स्ट्रेटनर, ज्यात तुम्हाला स्ट्रेटनिंग, कर्लिंग, स्क्रिम्पिंग आणि वेविंग होईल. ही मशीन आहे आगारो ब्रँडची 4-in-1 हेअर स्टायलर. स्ट्रेटनर प्लेट्स, स्क्रिम्पिंग प्लेट्स, कर्लर आणि वेविंग हेअर्स. सिल्की स्मूथ फिनिशिंगसाठी केराटिन इन्फ्युज्ड सिरेमिक कोटेड प्लेट्स, 200 सेल्सिअस पर्यंत तापमान, स्टायलिंग सेटिंग बटन, हँगिंग लूप आणि पॉवर कार्ड 56 वॅट. तर चला आपण ही मशीन यूज करून बघूया. 4-in-1 ही मशीन आहे. तुम्हाला मी याचे फीचर्स डिटेल्स तर सांगितलेले आहेत. तर चला आपण ही यूज करूया. आणि एवढी मोठी अशी यांच्यासोबत लांब वायर भेटते आपल्याला आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. खूप चांगली अशी आहे. आणि आपल्याला म्हणजे आपण फिरायला चाललो आणि आपल्याला हेअरस्टाईल करायचे पण डिफरंट करायचे, वेगवेगळ्या आउटफिटवर वेगवेगळे हेअरस्टाईल करायचे. तर ही हा प्रोडक्ट आगारो ब्रँडची ही 4-in-1 मशीन ही बेस्ट आहे तुमच्यासाठी. आणि इकडे आहे ना आपली मशीन ऑन झालेली आहे. तर इकडे आहे ना मी तुम्हाला पहिले एक स्क्रिम्पिंग करून दाखवते. स्क्रिम्पिंग एकदम स्मूथ आणि परफेक्ट होत आहे आणि 1 टेकमध्येच होत आहे. त्यानंतर त्या स्क्रिम्पिंग हेअरचे मी करत आहे स्ट्रेटनिंग पण खूप इझी होते आणि एकदम भारी होते. त्यानंतर ही आहे वेविंग. ट्रेंडिंगचा चालू आहे हेअरस्टाईलमध्ये, हा ट्रेंडिंग झालेला आहे सध्या. त्यानंतर मी इथं करते कर्लिंग. कर्ल्स पण एकदम स्मूथ आणि एकदम चांगले बनत आहेत. तर ही मशीन तर आगारोची एकच नंबर आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी तर परफेक्ट आहे. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, अफोर्डेबल आहे आणि 4-in-1 म्हणजे बेस्टच आहे ना. आपल्याला फिरायला जायचं असेल, 4 आउटफिटवर 4 प्रकारच्या 4 हेअरस्टाईल करायचे असतील तर बेस्ट प्रोडक्ट आहे. लवकर जा, लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि लवकर ऑर्डर करा. थँक्यू. ना मी बनवलेला पुलाव, तो पुलाव झालेला आहे आणि इकडे मी करते आता शेववड्या. तर खाऊन नंतर येऊ पसारा टाकते. तर चलो. आणि इकडं ना माझी एवढी भांडी वगैरे घासून जाईल. त्यानंतर मी लगेच घेतलं आता भाकरी बुजायला नाही की यांचा शेंड्यांचा कॉल चालू आहे. तर चलो पटकन. आणि हाईट काय ठेवू? दिसली काय? ही दिसली बा. आम्ही निघलो सगळे आता बॅगी बिगी जेवून. सगळी म्हणजे तिघच आम्ही चालल्या. कुठे आले रे भाऊ आपण? कांदा कॉलनी. ही आत्त चेंदे. आणि कांदा कॉलनी निघलो जरा काम आहे चैत्रालीचा. झाली पंकज बनकुजी. ही पंकज करीत चालली. हिला टाइम झाले म्हणून चाललो आम्ही. आमची किती दिवसांनी गाडी धावली हो काल. कोलू आणि बेबी बघा. खु खु खु. बेबीला मम्मानी तिच्या खोकला कडून आणलाय. खोकला करून म्हणजे भारीवाला जबरदस्ती केला म्हणजे. आणि नुसती तावा न्यायच्या काय झाले तिलाच माहिती. टाइमपास करील ती पण नाव आपल्या वजील. तो एक तिचा एक फॉर्म्युला आहे. धरून ठेवली बघ. हा बरोबर चालले गाडी. तू धरून ठेवा. धर. हा बरोबर चालले. इकडे जे जराशी. हा 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 बरोबर आहे. कशी फिरवते शेंडू. हा अशी बरोबर चालू. गाडी एकदम परफेक्ट आहे. पप्पाच्या गाडी चालवत वाटतं. तिकडं वगैरे सरळ गाडी. केर टाकू का? हा टाकतो बघ. धर स्टेरिंग धर. हा 2 बोटावर स्टेरिंग. अशी
तुझ्या टर्न ते इकडे 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 इकडे. हा जी चालले बरोबर चालले. मला वाटतं 8-9-10 महिन्याची हवाला पिरवाडा येण्याची मग चिकल ना ती हल्लीच त्या आता एवढं आलीच तिची येते बाबा. ट्रॅफिक पण त्या साईडला. बाबा ए दादाने आणली बाई पंचवीनला. दर बिलू दर स्टेरिंग दर बच्चा स्टेरिंग दर सोनो दर दर स्टेरिंग दर नाही आता नाही. कुठे चिचिव चिव कुठे कसं समजते पण ए केच कोणचा डॅडूचा का मम्माचा. डॅडूचा चिचिव चिव थांब 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 ना बबडे. कुठे नाही मम्माचा आहे. डॅडूचा एवढा मोठा नाही मम्माचा आहे. चिमणीला चल. चैत्रालीने बेबी आहे ना गाडीत बसले दोघा पण आणि मी बेबीची औषधं घ्यायला आलतो. बेबीला पॅम्पर आणि औषधं घेतली कारण की तिला खोकला झाले म्हणून. इकडे बसल्या गाडीत दोघा पण पाणी भरतं म्हणून. आणि गाडीने आलो औषधं घेऊ बघते तो अरे आता उठलेली ना. हा खोकते आता औषध घेतलाय एका मिळतात. ए पॅम्पल गर्ल बबडे हे बबडे नको दमली खूप. दमली दमली खोकू खोकू दे तिला औषध दे. घरी गेलो दे मग चल पाठी मागतो. रखो भैया ऐसा कैसा फेंकता है रे तुम. चलो अभी बर्गर लेने साला सैया से भैया बना दिया. चलो अभी पार्टी करने का है ना हम दोनों को. कुछ नहीं पार्टी बेटी चल निकल. चीज लेना क्योंकि हम खारघरच्या आम्ही आहे ना पेसवनला आलो आणि मला हे बिस्किटा पटतात ना तर मी बिस्किटा घेतल्या आणि त्याच्यात पाव पाहिजे होतं. पाव पण घेतल्या. पाव आणि बिस्किट आहेत ती. अजून काय चिकन काय काहीतरी घ्यायचं आहे तो घ्यायला जायचं आहे अजून. बरोबर झालं ना. पाव आणि बिस्किटा घेऊन चाललो घरी ना अजून चिकन बिकन घ्यायचं. आणि आता आहे ना बिस्किट खायचा कार्यक्रम गाडीनेच चालू झालाय का बेबी. हे बा खोकला झाला ना तुला. बिस्किट खात गाडीनं आम्ही. काय बबडे धर धर तिला धर धर तिला धर. धबधबा आला पाहिजे आपला. धर धर या बाबा बाबा. धरीला धर. हे नॅपलूसला धर. नॅपलूसला माय सिस्टर माय छोटी सिस्टर. अच्छा इकडे कसं धरलं. तिला धर. माय छोटी सिस्टर. माझ्या हातकाला खातो चेंडू. जाऊ जाऊ धर तिला धर. लपडा करते अशी. लपडा कर बाबू. लपडा कर. लपड्या होता सांग कसा करता लपडा. हे ती बघ ती मारते बघ. तुला मारते बघ ना. ते नुकूत गाडी चेंज केली तिला. असते 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 खोकला. आणल्या औषध आताच आणले तिला. दवाखान्याचा औषध आल्या दवाखान्यात ती हात ते बाटले. धर तिला धर. ती बघ कशी बघते बघ. बेबी बघते बघ तुझ्याकडं. ती बघ मारायला बघतो तुला. बघ धर तू धर. अच्छा ते बाई 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 तुलाच घाबरून तुझ्या आवाजालाच घाबरून मागं फिरतो परत. बुटले होत नन मेके बघू द्या. पाव नन मेके बघू द्या. ना मग मॅरिनेशन केलेले KFCचं चिकन इथं घेतलं. ब्रेड क्रम्स नंतर मी फ्राय करते. आणि मग असे येताना आपण पाव परत त्या फ्राईज आणलेल्या चीज फ्राईज आणलं आणि सगळं पण एकदम जाड असतात तर पाव विचार केला आम्ही. आणि आम्ही KFC प्लस असा बर्गर टाईप KFC पाव बनवायचा विचार चालू आहे यांचा.
तर आता येते तो बनवून कोटिंग वगैरे करून अरे काय करायला घेते खूप छान